मित्रांनो, महागडे रासायनिक खतं युरिया आणि DAP त्याच्यापेक्षा एकदम पॉवरफुल खत घरगुती एकदम कमी पैशातलं कसं बनवायचं आणि एकदम जबरदस्त रिझल्ट देणारं ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत बघा. राम राम शेतकरी मित्रांनो, एकीकडे रासायनिक खताचा वाढता भाव आणि दुसरीकडे यावर्षी शासनानं असं सांगितलंय की रासायनिक खताची उपलब्धता देखील कमी प्रमाणात असणार आहे, म्हणजे थोडीफार टंचाई जाणवू शकते. मग अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना करावं तर करावं काय? आणि जर समजा आपल्याला आता खरीप हंगाम पूर्व जर शेणखत टाकायचं म्हणलं तर एकरी 10 ट्रॉल्या बी आपण पकडल्या, जवळपास 25-30 हजारापर्यंत खर्च. परंतु हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला ना तर रासायनिक खताला पर्यायी खत आपण आज बनवणार आहोत. त्याच्यानंतर जे शेणखत तुम्ही 10 ट्रॉल्या टाकतात ते अर्धवट कुजलेलं असते, त्याचे देखील दुष्परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्याच किडी मातीमध्ये येतात, त्यामध्ये हुमणी मुख्यतः आपल्याला प्रादुर्भाव पाहायला मिळतो. तर ते देखील टाकायचं आपल्याला गरज पडणार नाही. त्यासाठी हा व्हिडिओ महत्वाचा आहे. आपण आज हे जे खत बनवणार आहोत त्याला घनजीवामृत म्हणतात. बनवायचंय कसं, काय काय साहित्य लागते, कधी वापर करायचा आहे, कोणत्या अवस्थेत करायचा आहे, सर्व गोष्टी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर कृषी मित्र आनंद या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी टाकलेले व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. आपण आता व्हिडिओला लगेच सुरू करू. हे मित्रांनो, तुम्ही माझ्यासमोर जो इथं ढिगबग बघू शकतात, हे मी घनजीवामृत जवळपास 1 महिन्यापूर्वी बनवायला टाकलं होतं. मी त्यावेळेस व्हिडिओ टाकू शकत होतो, परंतु मला पहिले आधी रिझल्ट त्याचा बघायचा होता. माझ्यापाशी आधी कसं बनतंय ते बघायचं होतं, त्यातले सगळे बारकावे बघायचे होते आणि मगच तुम्हाला उपयुक्त अशी माहिती द्यायची होती. तुम्ही पाहू शकता जवळपास 1 महिना किंवा 40 दिवसानंतर हे जे घनजीवामृत आहे मी ताज्या शेणाचं बनवायला टाकलं होतं, पत्तीसारखं इथं बनलेलं पाहायला मिळते. आता ह्या बनवण्यासाठी काय करायचं आपल्याला, कोणत्याही जे आपलं शेण आहे गायवाड्यामध्ये, गाईचं आसन, म्हशीचं आसन, कोणत्याही प्राण्याचं जे शेण आहे तुम्ही ताजं घेऊ शकतात, अर्धवट कुजलेलं घेऊ शकतात, पूर्ण कुजलेलं देखील घेऊ शकतात. फक्त प्रक्रियेला वेळ लागतो. वेगवेगळ्या शेण घेतलं आपण जसं शेण घेतो तसा वेळ लागणार बरं का. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय, 100 ते 150 किलो पर्यंत ताजं शेण, जर आता मी ताजं घेतलंय, जर तुम्ही ताजं शेण घेतलं तर असं झाडाच्या सावलीला टाकायचे. झाडाच्या सावलीला टाकल्याच्या नंतर मित्रांनो 3-4 दिवस त्याला व्यवस्थित पाणी मारायचे, जेणेकरून त्या शेणातली जी पूर्ण उष्णता आहे ती बाहेर पडून पूर्णपणे थंड होईल. ते थंड झाल्याच्या नंतर आपल्याला त्या शेणाचे जवळपास आपण जसं गादी वाफे करतो तसं त्याला बेड सारखं आपल्याला ते बनवून घ्यायचंय. बेड सारखं आपण बनवून घेतल्याच्या नंतर महत्वाची प्रक्रिया म्हणजे आपण जे नैसर्गिक शेतीसाठी वरदान ठरलेलं जीवामृत आहे त्याचे देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतील. ते जीवामृत आपल्याला बनवायचे, 7-8 दिवस आधीच जीवामृत बनवायला टाकायचे. ते जीवामृत बनवताना काय काय साहित्य लागतंय ते मी एकदा सांगतो परत तुम्हाला. ते जीवामृत बनवताना आपल्याला 200 लिटर प्लास्टिकच्या ड्रम मध्ये पाणी घ्यायचे. त्याच्यानंतर गावरान गाईचं गोमूत्र 5 ते 10 लिटर गोमूत्र आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायचे त्या जीवामृतासाठी. त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे 2 किलो जो काळा नैसर्गिक गुळ आहे त्या 2 किलो गुळाचं पाणी घ्यायचे. कोणत्याही डाळीचं पीठ 2 किलो आपल्याला त्यामध्ये मिक्स करायचे आणि झाडाखालची, वाडाखालची, वारुळाची किंवा बांधावरची जिथं रासायनिक फवारणी झाली नाही अशी 2 मुठभर माती हे साहित्य घेऊन आपल्याला पूर्णपणे जीवामृत बनवायला टाकायचे. 72 घंट्यानंतर किंवा 3-4 दिवसानंतर ते जीवामृत आपलं बनतंय. मग हे जे जीवामृत आहे आता तुम्ही पाहू शकता, हा जो आपण ढीग लावलेला आहे त्याच्यामध्ये मित्रांनो मी जो आपला झाडाचा पालापाचोळा पडतो किंवा काडी कचरा आहे तो काडी कचरा देखील तुम्ही इथं पाहू शकता आपण टाकलेला आहे. आणि त्याचा रंग देखील काळा झालेला आहे, म्हणजे पूर्णपणे त्याचा कुजण्याची प्रक्रिया ही झालेली आहे. ते कचरा देखील तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता, तो देखील आपल्याला उपयोगी ठरणार आहे. मग काय करायचंय, बेड टाकल्याच्या नंतर लाकडी इळू असा मोठी लाकडी काठी घ्यायची आणि त्या लाकडी काठीच्या मदतीनं त्या बेडवर आपल्याला जागोजागी झिगझॅग पद्धतीनं किंवा तुम्ही प्रत्येक ठिकाणी असे खड्डे करून घ्यायचे. बारकाईने खड्डे केल्याच्या नंतर आपण आता इथे जीवामृत देखील ठेवलेलं आहे, मी तुम्हाला दाखवणार आहे कसं करायचं ते खड्डे केल्याच्या नंतर त्या खड्ड्यामध्ये आपल्याला जीवामृत टाकायचं आहे. जीवामृताने पूर्ण खड्डे भरून घ्यायचे आहेत. आणि मित्रांनो आता इथं महत्वाचं आहे, 10 दिवस ते तसंच सोडायचं आहे आपल्याला घन जीवामृत. 10 दिवसाच्या नंतर एक खोरं घ्यायचं आणि त्या खोऱ्याच्या मदतीनं पूर्णपणे हे मिक्स करून याची पलटी मारायची आपल्याला ह्या पूर्ण घन जीवामृताची. त्याच्यानंतर परत 10 दिवसानंतर पलटी मारली की आपल्याला लगेच परत खड्डे करायचे आणि परत त्यात जीवामृत टाकायचे, परत 10 दिवसानं पलटी मारायची. असं आपण जर 30 दिवस 3 वेळा जर केलं, मी 3 वेळा केलंय वैयक्तिकरित्या सांगायचं झालं तर ताज्या शेणाचं देखील, जे की शेणखत कुजवण्यासाठी आपल्याला 1.5 वर्ष 2 वर्ष किंवा बरेच कालावधी लागतो, ते ताज्या शेणाचं देखील इथं तुम्ही पाहू शकतात कसं पत्तीसारखं 40 दिवसामध्येच खत बनते. हे जीवामृत आपलं इथं बनलेलं आहे. तर हे तुम्ही असं बनवा. आता महत्वाचं म्हणजे या घन जीवामृताचा वापर कसा करायचा आणि शेवटी याचे फायदे बघूत काय काय बरं का. आता याचा वापर काय करायचा आहे, आता हे जे बनलेलं आहे याच्यातलं सर्व मेन म्हणजे तुम्हाला याचा पूर्णपणे ओलावा जाऊन द्यायचा आहे. पूर्णपणे कोरडं झाल्याच्या नंतर काठीच्या मदतीने त्याला बारीक करायचे. एकदम तुम्हाला बारीक केल्याच्या नंतर चाळणीच्या मदतीने छाननी करून घेऊन एका
गोणीमध्ये किंवा पोत्यात तुम्ही हे साठवू शकतात. व्यवस्थितरित्या जर साठवलं 6 महिन्यापर्यंत तुम्ही याचा वापर करू शकतात, काहीच अडचण नाही. परंतु जर तुम्हाला लगेच वापरायचं असेल तर तुम्ही एकरी आपल्या आपण जे सोयाबीन कापूस लावतो ते लावलेलं ह्याच्यामध्ये बेडवर जर लावलेलं असेल, झाडांच्या मुळांच्या कक्षेभोवती तुम्ही याचा 200 किलो पर्यंत हे जे आपण घनजीवामृत बनवले त्याचा वापर करू शकतात. आणि मित्रांनो, महत्वाचं म्हणजे याचा तुम्ही जास्त बी टाकलं तरी काही दुष्परिणाम नाही. आता सर्वात महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये अशी काय जादू आहे की इतकं कमी टाकलं तरी देखील हे इतकं प्रभावी असतं. आता मित्रांनो, आपण जे शेणखत टाकतो हे काय नॉर्मल ह्याला शेणखत समजू नका. ह्याच्यामध्ये नावच घन जीवामृत आहे. म्हणजे जीवामृत बनवताना जे आपण करोडोच्या संख्येनं उपयुक्त सूक्ष्मजीव जे होते आपले, ते सूक्ष्मजीव आपण ह्या पूर्णपणे शेणाच्या ह्याच्यामध्ये टाकल्यामुळे त्यांची दर 20 मिनिटाला संख्या दुप्पट होते. अशी करोडोच्या संख्येनं जीवामृत आहेत. म्हणजे आणि हे जीवामृत करोडोच्या संख्येनं सूक्ष्मजीव आहेत. आणि हे सूक्ष्मजीव ज्यावेळेस आपण हे घनजीवामृताच्या रूपाने मातीत टाकू त्यावेळेस ते मातीत जाणार आहेत. आणि मातीमधले आपले वर्षानुवर्षे पडलेले रासायनिक खतं असतील किंवा उपयुक्त सूक्ष्मजीवांची संख्या असेल, हे वाढवण्याचं काम, रासायनिक खतांची उपलब्धता मुळांच्या कक्षेभोवती उपलब्ध करून द्यायचं काम हे घनजीवामृत करते. त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे तुमचा जो मातीतील सेंद्रिय कर्ब आहे ते सेंद्रिय कर्ब वाढवण्याचं काम करतं, मातीची सुपीकता टिकवण्याचं काम करतं. नंतर मातीची जी वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी म्हणजे पाणी धरून ठेवण्याची क्षमता ती वाढवण्याचं काम करतं. त्याच्यानंतर तुम्ही हे टाकल्याच्या नंतर जे रासायनिक खत आहेत, तुम्ही आता बऱ्यापैकी प्रमाणात आपण युरिया DAP टाकत असतो, तर ते खताचा खर्च देखील 50% कमी करायचं काम करतं. DAP च्या ऐवजी तुम्ही सुरुवातीला प्रयोग करताना 50% DAP आणि 50% हे घनजीवामृत वापरा. अतिशय जबरदस्त रिझल्ट याचा आपल्याला तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर असे याचे असंख्य फायदे आपल्याला ह्या घनजीवामृताचे पाहायला मिळतात. आता मित्रांनो, पूर्ण प्रक्रिया तुम्हाला दाखवली. अतिशय कमी खर्चामध्ये रासायनिक खताचा आवाजावी खर्च करण्याच्या ऐवजी हे तुम्ही इथं पाहिलं की काहीच नाही, फक्त 400-500 रुपयामध्ये हे तुमचं बनतंय. आणि हे तुम्ही अर्धवट कुजलेलं किंवा ताजं अर्धवट कुजलेलं किंवा पूर्णपणे कुजलेलं जर शेणखत वापरलं तर मित्रांनो हे 7च दिवसामध्ये तुमचं बनतं. इतकं पॉवरफुल बनतंय. आता मी हे प्रयोग म्हणून एकदम ताजं शेण वापरलेले, त्याच्यामुळे जवळपास 30-35 दिवसाचा कालावधी लागलाय, तरी देखील अतिशय प्रभावीपणे इथं तुम्ही पाहू शकतात हे बनलेले. तर शेतकरी मित्रांनो, हे घनजीवामृत तुम्ही आत्ताच बनवायला टाका, याचा वापर करा. कसा रिझल्ट भेटतोय ते कमेंटमध्ये सांगा. काही प्रश्न असतील तर ते देखील कमेंट करा. तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहिजे ते देखील कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा. आणि शेतीमधील जो आवाजावी खर्च आहे तो कमी करा. खर्च कमी होण्यासाठी हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. भेटूयात नवीन व्हिडिओत नवीन संकल्पनेसोबत. तोपर्यंत धन्यवाद. रामकृष्ण हरी.